सांकेतिक भाषा या घटकावर आपलं मला वाटते आपण गेल्या आठवड्यामध्ये किती उद्या जाते आपली सांकेतिक भाषा होती बघा. म्हणजे एका माहितीच्या आधारे आपण 5 प्रश्नाचे उत्तर देतो, बरोबर आहे. म्हणजे अक्षरांचा आणि अंकांचा क्रम समान असेल असं नाही, अशा प्रकारचे आपण प्रश्न सोडवले. मग सांकेतिक भाषेमध्ये एक 5 ते 6 प्रकार येतात सर्वसाधारण. कोणकोणते येतात? अंकासाठी अंकाचा वापर, अक्षरांसाठी अक्षरांचा वापर, चिन्हासाठी चिन्हांचा वापर. नंतर काय होतं? अंकासाठी अक्षराचा वापर, अक्षरासाठी अंकाचा वापर, पण अक्षरासाठी चिन्हाचा वापर आणि चिन्हासाठी अक्षराचा वापर, आणि नंतर अंकासाठी चिन्हांचा आणि चिन्हासाठी अक्षराचा. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बघा, सांकेतिक भाषा या घटकावर प्रश्न सोडत असताना तुम्हाला जर समजा इंग्रजी एबीसी मधील अक्षर दिले असते, बरोबर, तर प्रत्येक अक्षराचा अनुक्रमांक पाठवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ पाठवताना एक थोडीशी कृती वापरायची. आपलं नावाची सुरुवात, आता समजा एखादं नाव समजा तुषार आहे, मग तुषारला काय लक्षात ठेवायचं बाबा? टी. मग टीचं T20, T20 म्हणजे T 20 नंबर, म्हणजे असं. एखादं नाव के वर नाही बाबा, एखादं नाव कृष्ण असेल, मग के किती नंबर लिहायला? 11 नंबर लिहायला. लक्षात. म्हणजे आता एखाद्या मुलीचं नाव समजा ईश्वरी आहे, सुरुवात काय असतं? आय किती नंबरला आहे? 9 नंबरला. म्हणजे असं आपण जर अधूनमधून लक्षात ठेवलं तर ते अतिशय सोपं होऊन जातं, कळलं ना. आणि जरी समजा तसं नाही असायचं, आपण एबीसीडी प्रत्येक बुद्धिमत्तेच्या पेजवर, म्हणजे पेपर ज्यावेळेस आपल्याला दिला जातो, प्रत्येक पेजवर एबीसीडी दिलेली असते. मग त्या ठिकाणी झेड हे अक्षर दिलं जात नाही, कारण की तुम्हाला बुद्धिमत्तामध्ये 5-5 चे ग्रुप असतात. 5-5 25 झेड दिलं जात नाही, त्यावेळी झेड कन्सिडर करायचं नाही. बघा, पहिला प्रश्न आपण बघूया सांकेतिक भाषेमध्ये. तुम्हाला कळलं का म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात? बघा, तर पहिला प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत SPOT स्क्वॉट बरोबर 210 म्हणते, BEAT बीट बरोबर 84 असे असेल तर PLAY प्ले बरोबर प्रश्नचिन्ह. हा 2020 ला NMMS ला पेपरला आला होता. बघा, पर्याय 181, 162, 148 आणि 109. मग आता हा प्रश्न सोडवायचा कसा? तर बघा, हा प्रश्न सोडत असताना बघा, हा प्रश्न सोडत तुम्हाला बघायला पाहिजे. आता हे तर दिलेत अंक 4 दिलेत, सॉरी अक्षर किती दिलेत? 4, आणि अंक किती दिलेत? 3च. मग ह्याचा अर्थ प्रत्येक अंकासाठी एक अंक दिलेला नाही, मग काहीतरी वेगवेगळं दिलेलं आहे. मग बघा कसं सोडवायचं. SPOT. आता बघा, मग आता बरोबर काय दिले? 210. मग हे 210 आलं कसं? 210 होतं, 210 आलं कसं? आता पहिल्यांदा आपण हे शोधून काढूया. बघा, प्रत्येकाचे अनुक्रमांक लिहून टाकूया. सांगा, याचा अनुक्रमांक काय आहे? 19 आहे. पी चा किती आहे? 16 आहे. ओ चा किती आहे? 15 आहे. आणि टी चा किती आहे? 20 आहे. जर समजा आपण या सगळ्यांची बेरीज केली तर किती येते? बघा, 0 आणि 5 5, 5 आणि 6 11, 11 आणि 9 20, हातच्या आले 2, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 1 किती आली? 70. मग ह्यात कुठं तर मिळतं जुळतं आहे का? बघा की 70 ची दुप्पट, 70 ची तिप्पट, 70 ची चौपट किती पण आहे बघा. 7 त्रिक 21 म्हणजे तिप्पट आपल्याला दिले. 7 त्रिक म्हणजे बघा, म्हणजे किती आलं? 7 त्रिक सॉरी 70 त्रिक 210, म्हणजे आपण 7 त्रिक असं म्हणतो तुम्ही. मग 7 गुणिले 0, 3 गुणिले 0 0, आणि 3 7 21. म्हणजे स्पॉटचं काय केलं? प्रत्येक अक्षराच्या अनुक्रमांकाची बेरीज आणि आलेल्या बेरजेला काय केलं? 3 गुणलं, म्हणजे ती तिप्पट केली, तेव्हा ती 210 आलं. मग याच प्रकारे आपल्याला बीटचं येते का बघूया. BEAT. मग मला सांगा, बीट बरोबर काय आहे? 84. तर बी काय आहे? 2. ई काय आहे? 5. ए काय आहे? आणि टी काय आहे? 20. 20 आणि 1 21 आणि 5 26 आणि 2 मग 28 त्रिक हे पण करायचं. 28 त्रिक 84. मग या प्रमाणे आहे असं प्लेचं सोडवायचं. PLAY
मग सांगा पी लेवलचं काय आपल्याला शोधायचं आता. मग पी चा अनुक्रमांक 16, एल चा 12, ए चा आणि वाय चा 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 6 14, हातच्या आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, किती आलं 54. मग आता आपल्याला 54 ची पण काय करायची तिप्पट करायची. करा 3 चौक हातच्या आला 3 5 15 आणि 1 किती उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. लक्षात तुमच्या आलं का. म्हणजे कधी कधी तुम्हाला सर असा विचार कधी करायचा की बाबा इथं अक्षर इथं इंग्रजी अक्षर 4 आहे आणि इथं 3 ओळखायचं काहीतरी. मग हे काहीतरी गुणाकार आहे, काहीतरी फरक घेतला आहे किंवा व्यंजन काय काय बघा स्वरांची जी अनुक्रमांक किंवा असं म्हणूया त्या अक्षरामधले जे स्वर असतात ना त्याचा एखाद्या घन केलेला असतो. म्हणजे समजा आता यामध्ये व्यंजन किती आहेत बघा. आता स्वर ए ई आय ओ यू बाकीचे 21 काय आहेत व्यंजन. मग एस पी टी ही काय आहेत व्यंजन. मग आता 3 चा घन 27. मग 27 ची किती पट केली असं असू शकतं किंवा स्वरांचा घन वर्ग असं पण असू शकतं. म्हणजे ते विचारू शकतात बरं का. लक्षात ठेवा अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला विचारलं जाऊ शकतात. पण इथं विचार काय केला तुम्हाला कळलं आपण सुरुवातीला अक्षर 4 आणि अंक 3 आहेत. म्हणजे काहीतरी गुणाकार वगैरे काय बेरीज वगैरे केली असेल आपण शोधून काढलं बरोबर ते आपलं आलं. आता अशा प्रकारचं दुसरं उदाहरण आपण सोडूया बघा. एका सांकेतिक भाषेत बीईएल बेल बरोबर काय आहे 19. TIME टाइम बरोबर किती आहे 47. तर स्माइल बरोबर काय बघा. आता इथं 3 अक्षर आहेत ती आणि अंक किती दिलेत 2. इथं पण असं असं कोणता तरी नियम असेल बघा. बीईएल बरोबर काय आहे 19. चला आपण अनुक्रमांक लिहून टाकूया. काय आपल्याला सुचेल काहीतरी. बी ला काय मग लिहून अनुक्रमांक 2, ई चा आणि एल चा 12. करा बेरीजची 12 आणि 5 17 आणि 2 बघा डायरेक्टच आपल्याला उत्तर मिळालं बघा. त्यांची अनुक्रमांकांची बेरीज. इथं काय होतं अनुक्रमांकांची बेरीज आणि त्याची तिप्पट. लक्षात आहे तुमच्या झालं. मग या प्रकारे मग टाइमचं काढून पाहूया येतंय का. टाइम बरोबर मग मला सांगा टाइमचं त्यांनी आपल्याला उत्तर काय दिले 47 दिले. बघू येतं का. टी बरोबर T20 लक्षात ठेवा. आय बरोबर 9, एम बरोबर 13. एम 13 लक्षात कसं ठेवायचं. एम हे तुमच्या पूर्ण इंग्रजी अक्षरमालेमधलं मधलं अक्षर आहे. एम 13 आणि ई 5. मग मला सांगायची बेरीज करूया. 20 आपण ऍड करूया. 2 अंक करूया. 20 आणि 13 33. 33 आणि 5 38. 38 आणि 9 47. आलं का. मग या प्रमाणे सेम टू सेम SMILE स्माइल बरोबर काय आहे मग S 19, MIL 12 आणि E 5. करूया बेरीज. मग आता काय करूया शेवटच्या अंका म्हणजे असं आडवी बेरीज करूया. 5 आणि 2 7, 7 आणि 9 16, 16 आणि 3 19, 19 आणि 9 28. हातच्या आले 2, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5. किती उत्तर आलं 58. पर्याय क्रमांक 1. हे 2018 ला पेपरला आलेलं उदाहरण होतं. तुम्हाला दोन्ही उदाहरण समजले का. मग आपण ज्यावेळेस गेल्या आठवड्यात जे पाहिलं होतं म्हणजे एकच आपल्याला अशी माहिती द्यायची किंवा म्हणजे असं द्यायची स्क्वॉड बरोबर. पण इथं 4 अक्षर आहेत ना मग इथं 4 जागा द्यायची. म्हणजे अशी 2 ते 3 4 शब्द द्यायचे आणि या माहितीच्या आधारे आपल्याला 4 ते 5 प्रश्न विचारायचे आणि तिने एक सूचना द्यायची की अक्षराबरोबर अंक म्हणजे सारखा असेलच असं नाही. कधी मग उलटे सुलटे अंक विचारले जाऊ शकतात. कधी अशा प्रकारचं उदाहरण पाहिलं होतं. आता आपण डायरेक्ट हे सर्वांसाठी उदाहरण पाहिजे. समजलं गेलं हे.